अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आपण सर्वजण स्वामींचे भक्त आहोत, स्वामींचे सच्चे सेवेकरी आहोत. तर आपण स्वामींच्या चरणाशी कधी विचार केलाय का? तर आपलं आणि स्वामींचं पूर्वजन्मीचं काहीतरी नातं असेल, किंवा स्वामींनी आपल्याला नक्की एखाद्या संकटातून अडचणीतून बाहेर काढलं असेल आणि म्हणून आपण स्वामींचे भक्त झालो. खरं तर स्वामींजवळ जो भक्त श्रद्धेने अनन्य भावाने जातो त्याला स्वामी मदत करतातच. कारण स्वामींनी स्वतः आपल्याला अभयवचन दिलं आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि म्हणूनच स्वामींचा आशीर्वाद पाठीशी असेल तर अशक्य असं काहीच नाही. खूप मोठा आधार वाटतो स्वामींचा. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की दिवस रात्र 24 तास स्वामी भक्त, स्वामी सेवेकरी आपली गाऱ्हाणे स्वामींसमोर मांडत असतात आणि स्वामी त्या सर्व अडचणी ऐकून घेत असतात, सोडवत असतात. श्रद्धेने येणाऱ्या प्रत्येकाला स्वामी आधार देतातच. स्वामींचं हे कार्य अखंड अहोरात्र चालू आहे, चालू होतं आणि चालू राहणार आहे. बघा, व्यक्तीला एखादी अडचण, समस्या निर्माण झाली की तो परमेश्वराचा धावा करतो. यात काही चुकीचं नाही, कारण प्रामाणिकपणे जीवन जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अडचणी ह्या येतच असतात. पण जे लोक स्वामींच्या चरणाजवळ असतात त्यांना त्या अडचणींचं काहीच वाटत नाही, कारण स्वामी त्या संकटांची तीव्रता पूर्णतः कमी करून टाकतात. तसं बघितलं तर प्रत्येक व्यक्तीला कुठली ना कुठली समस्या ही असतेच. असा एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही की त्याला कुठलीच समस्या नाही. पण या सर्व समस्यांवर एकच उत्तर आहे, ते म्हणजे स्वामी सेवा. आणि जे लोक श्रद्धेने ही स्वामींची सेवा करतात, स्वामी त्यांचे प्रश्न सोडवतातच. हे त्रिकाल बाधित सत्य आहे. पण काही लोक याला अपवाद असतात. ते स्वतःच म्हणतात काहीही उपयोग नाही, आम्ही एवढी सेवा केली, एवढे देवदेव केले, बरंच काही केलं, पण आम्हाला काही अनुभव आला नाही, आमचे कोणतेच प्रश्न स्वामींनी सोडवले नाहीत. तर मैत्रिणींनो, आपण याच समस्याचं उत्तर बघणार आहोत. अनेक सेवा केल्या, देवदेव केले, पण प्रश्न सुटत नाहीत, समस्या वाढतच जातात. याची महत्त्वाची 4 कारणे आहेत आणि या 4 कारणांची उत्तरही तुमच्या स्वतःजवळच आहेत. चला तर, कोणती ती 4 कारणे आहेत की ज्यामुळे अनेक प्रकारच्या सेवा करूनही प्रश्न सुटत नाहीत असं आपल्याला वाटतं? चला तर मग ते 4 कारणं पाहूयात. यातील पहिलं कारण म्हणजे तीव्र इच्छाशक्तीचा अभाव. एखाद्या गोष्टीसाठी तुमची इच्छाशक्ती किती प्रबळ आहे यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. तुमची इच्छाशक्ती किती तीव्र आहे यावर तुम्हाला ती गोष्ट मिळणार की नाही हे अवलंबून असतं. त्यामुळे तुमचे प्रश्न सुटणार की नाही यामध्ये पहिलं कारण म्हणजे तुमची स्वतःची तीव्र इच्छाशक्ती. बरेच लोक दुसऱ्याच्या सांगण्यावरून येतात, सेवा करतात, पण मनातून त्यांना त्या सेवेबद्दल किंवा स्वतःच्या समस्येबद्दल कितपत वाटतं हे त्यांनाच माहीत नसतं. त्यामुळे त्यांनी जरी सेवा सुरू केली तरी त्या सेवेत ते 100% मन लावू शकत नाहीत. फक्त तीव्र इच्छाशक्ती ही एकमेव अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला तुमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळवून देऊ शकते, मग ते क्षेत्र कोणतेही असो. आपण ज्यावेळी एखाद्या गोष्टीची मनापासून इच्छा धरतो तेव्हा ती गोष्ट नक्कीच पूर्ण होते, असं मनोवैज्ञानिक सुद्धा सांगतात. या संदर्भातलीच एका छोट्याशा मुलीची कथा मी तुम्हाला सांगते. थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकात ही छोटीशी कथा सांगितलेली आहे. मिस्टर डर्बी एक दिवस दुपारी आपल्या काकांना गिरणीत गहू दळण्यासाठी मदत करत असतात. ती गिरणी जुन्या पद्धतीची होती. काकांचा मळा मोठा होता, त्यात अनेक सहशेतकरी होते. गिरणीचं दार हळूच उघडलं. एका शेतकऱ्याची एक छोटी मुलगी दारात उभी राहिली. त्या लहान मुलगीकडे बघत काका ओरडले, काय काय हवंय तुला? ती मुलगी चाचरत म्हणाली, माझ्या आईने पैसे पाठवायला सांगितले, मी देणार नाही, जा तू घरी जा, काका ओरडून म्हणाले. ती मुलगी तिथून बिलकुल हलली नाही. काका कामात लागले, त्यामुळे ती मुलगी अजूनही तिथेच उभी आहे हे त्यांच्या लक्षात आले नाही. थोड्या वेळाने त्यांनी मान वर केली तरीसुद्धा ती मुलगी तिथंच उभी असलेली त्यांना दिसली. ते ओरडले, मी तुला घरी जाण्यासाठी सांगितले ना, चल निघ, नाहीतर माझ्याशी गाठ आहे. तरीही ती मुलगी त्या जागची हलली नाही. काकांनी गिरणीत टाकण्यासाठी उचललेली हातातली पिशवी खाली ठेवली, फळी उचलली आणि ते त्या मुलीकडे वळले. आता काय होईल याची भीती वाटू लागली, कारण काका शीघ्रकोपी होते, अतिशय रागीट होते. ती मुलगी तिथंच उभी होती. काका जवळ आल्यानंतर ती मुलगी परत तिचं एक पाऊल पुढे टाकते आणि ती म्हणते, आईने पैसे मागितले. काका किंचित थबकतात, हातातली फळी खाली ठेवतात
आणि निरुपाय होऊन खिशात हात घालतात आणि पैसे त्या मुलीच्या हातावर ठेवतात. काकांवरून आपली दृष्टी न हलवता ती मुलगी हळूहळू मागं सरकून निघून जाते. मैत्रिणींनो, या कथेतील त्या मुलीची इच्छाशक्ती इतकी तीव्र होती की तिला ते पैसे मिळालेच. त्यामुळे आपणही आपल्या मनात अशी तीव्र इच्छाशक्ती ठेवून सेवा केल्यास नक्कीच आपले प्रश्न सुटतील. अनुभव न येण्याचं दुसरं कारण म्हणजे श्रद्धाहीनता. एकदा का इच्छापूर्तीची कल्पना स्पष्ट झाली की त्यावर श्रद्धा हा आपल्या समस्या सुटण्याच्या मार्गावरचं दुसरं पाऊल आहे. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी, हेही तितकंच खरं आहे. तुम्ही एकदा का श्रद्धेने अनन्य भावाने स्वामी चरणाजवळ आलात तर तुम्हाला चिंता करायची काहीच गरज नाही. कारण योग्य वेळी योग्य गोष्ट देण्याचं नियोजन स्वतः स्वामीच तुमच्यासाठी करतात. यासाठी तुम्ही फक्त प्रामाणिक प्रयत्न करा, एवढंच तुमचं काम आहे. स्वामी चरणावर आपली श्रद्धा कितपत आहे यावरही तुमचा प्रश्न सुटण्याचं गणित अवलंबून आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणून श्रद्धा कुठेही एकाच ठिकाणी हवी, नाहीतर इथं प्रश्न सुटत नाही म्हणून तिथं जायचं, तिथं प्रश्न सुटत नाही म्हणून आणखीन दुसरीकडे जायचं. अशी आपली प्रवृत्ती असेल तर प्रश्न सुटणं तर लांब, आपली अजिबात प्रगती होणार नाही. त्यामुळे कोणतंही एकाच ठिकाणी पूर्ण श्रद्धेने विश्वास ठेवणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच जर का पूर्ण श्रद्धेने तुम्ही स्वामी चरणाजवळ याल, अनन्य भावाने स्वामींना शरण जाल तर नक्की 100% तुम्हाला स्वामी सेवेचा अनुभव येईल. समस्या न सुटण्याचं तिसरं कारण म्हणजे वैयक्तिक आचरणाची दूषित पार्श्वभूमी. अनेक प्रकारच्या सेवा उपासना करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याचं तिसरं कारणही महत्त्वाचं आहे. स्वामी सेवा करत असताना आपण स्वतःला काही प्रश्न विचारले पाहिजेत की मी वागते ते बरोबर आहे का? मी स्वामी सेवेकरी होण्यासाठी पात्र आहे का? माझं वागणं कुठं चुकत तर नाही ना? याची उत्तरं तुमच्या स्वतःजवळच सापडतील. त्यामुळे आपल्या हातून घडलेल्या चुकासुद्धा स्वामी कृपेची अनुभूती येण्यामध्ये अडथळा बनू शकतात. म्हणूनच आपण वैयक्तिक आचरणसुद्धा तपासून पाहिलं पाहिजे. आणि माणूस म्हटलं की चुका ह्या होणारच, पण ह्या चुका वारंवार न घडू देता स्वामींना शरण जाऊन मनापासून स्वामींची माफी मागून आपण स्वामी सेवा सुरू केली तर नक्कीच आपल्याला छान अनुभव यायला सुरुवात होईल. आता सेवा करूनही अनुभव न येण्याचं चौथं कारण आणि महत्त्वाचं कारण म्हणजे पूर्वकर्माची प्रतिकूलता. पूर्वकर्माची प्रतिकूलता याचा अर्थ मागील जन्मी आपल्या हातून घडलेली कर्म. आता या जन्मात तर आपण काय ठरवणार की आपण काय पूर्वकर्म केलं, पण कर्माचे फळं ही प्रत्येकाला भोगावीच लागतात आणि जी कर्म करायची आहेत ते आपल्या हातून घडणारच. मग तुम्ही म्हणाल ही पूर्वकर्माची गोष्ट आपल्या हातात नाही तर आपण काय करायचं? तर याचा आपण काहीच विचार न करता जेवढी अधिक स्वामी सेवा करता येईल तेवढी करायची. आता आपण अडचणीत असू, संकटात असू, एका पाठोपाठ एक समस्या आपल्या पाठीशी उभ्या राहत असतील तर न डगमगता, स्वतःला दोष न देता, आपली ही पूर्वकर्म असतील असं मानून आपण एकच गोष्ट लक्षात ठेवायची की आता आपण सध्या स्वामी सेवेत आहोत, स्वामींच्या चरणाशी आहोत. ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे असं मनाला सांगून फक्त आणि फक्त स्वामी सेवा करत राहायचं. स्वामी तुमच्या पूर्वकर्माची दूषित फळंसुद्धा गोड करतील आणि तुम्हाला होणारा त्रासही तेच कमी करतील. तुम्हाला याची अजिबात झळ लागू देणार नाहीत. फक्त आपण स्वामी चरणांवर विश्वास ठेवायचा. तर मैत्रिणींनो, काही जण म्हणतात की मी एवढी सेवा केली, एवढी उपासना केली, मला तर काहीच अनुभव आले नाहीत. असं जर का तुम्हाला वाटत असेल तर वरील 4 कारणात आपण कुठे बसतो का याची तपासणी आपण करावी आणि स्वतःलाच प्रश्न विचारावा. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काहीही झालं तरी स्वामी चरण सोडायचे नाहीत. हा एकमेव उपाय केला तरी आपले प्रश्न 100% सुटतातच, एवढं मात्र नक्की. मग कारण कोणतेही असोत, फक्त मुखात स्वामी नाम ठेवा आणि एखाद्या दुःखी कष्टी व्यक्तीपर्यंत स्वामी सेवा पोहोचवा. स्वामी तुमचे प्रश्न आपोआप सोडवतील. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ उपयुक्त तुम्हाला वाटला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सेवा करूया, सेवेकरी घडूया. माझी झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. तर भेटू पुन्हा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.